सगळ्यांना नमस्कार, अस्सलाम वालेकुम। मी आज या सभेवर येत असताना, सभेकडे येत असताना गर्दी बघून मला एका माणसाची आठवण झाली, जे आज आपल्यात नाही आहेत। त्यांचं नाव आहे कुंदन गोटे। मला आठवतं 2012ची सभा आणि 2017ची सभा नेहमी ते लावायचे आणि मी असं मोटरसायकलवरनं घाई गडबडीत सभेला यायचो। अशाच पद्धतीने भाषण करायचो। मी यायचो, ते भाषण करत असायचे, ते बाजूला व्हायचे, माझं भाषण सुरू व्हायचं आणि सभा समाप्त होती। त्या माणसाची आठवण काढल्याशिवाय आजची सभा सुरू होऊ शकत नाही। या वॉर्डात तसं काय बोलायचं? सरडा किती वेळा रंग बदलतो, और गिरगिट कितने बार अपना रंग बदलता है? उसका बाप ये वार्ड में रहता है। गिरगिट का अगर कोई बाप है तो वो ये वार्ड में रहता है। यानी औरतें जैसी साड़ी बदलती है ना, दोपहर को एक साड़ी, शाम को एक साड़ी, रात को तीसरी साड़ी, वैसे यहाँ का उम्मीदवार है वो साड़ियां बदलते रहता है। कितने रंग बदलता है? यानी बेशर्मी की अगर कोई हद है तो वो उम्मीदवार है। मैं उसका नाम नहीं लूंगा, लेकिन गद्दारी जिसके खून में है। और मैं इतना बता देना चाहता हूं कि उनमें से एक उम्मीदवार है, त्याच्यातला एक उमेदवार आहे ज्याच्यावरती MRTPची केस आहे, तो या निवडणुकीच्या अर्जामध्ये वाचलाय, पण तो आयुष्यभर कधीही नगरसेवक होऊ शकत नाही। हायकोर्टात मी स्वतः जाऊन त्याची उमेदवारी करतो। त्याच्या विरुद्ध हायकोर्टाने निकाल दिलेला होता। खर तर इथल्या निवडणूक आयोगावरती महानगरपालिकेचा प्रचंड दबाव आहे आणि हे कसं आहे, पॅनल म्हणजे शिवसेना, भाजप सगळे मिळून बनवलेलं पॅनल आहे। वार्ड क्रमांक 31 मध्ये ओरिजिनल कोणच नाहीये। एक बाई आहे, ती आहे गोरेगावची, पण सध्या गेले 4-5 वर्ष इथे पैसे वाटत